रस्सा भाजी बनवतो आहे आपण. त्याच भाज्या खाऊन आपल्याला जर कंटाळा आलेला असेल तर ही वेगळी भाजी बनवायची आहे. तर शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवते मी. अतिशय सोपी पद्धत, घरात आहे त्याच पदार्थात करायची. आता मी तेल घेतले 3 चमचे. तेल थोडं मी जास्त वापरते. तेल गरम झालं की आपल्याला राई टाकायची. थोडीशी राई तडतडली की आपण चॉपिंग कांदा टाकायचा आहे. हा कांदा ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे, छानच भाजून घ्यायचा बरं का. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यात टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो कांदा थोडासा फ्राय करून घ्यायचा. अतिशय सुंदर ही रस्सा भाजी तयार होती. तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण त्याच्यात लाल तिखट घातलं. हे कोल्हापुरी लाल तिखट आहे बरं का, अतिशय सुंदर. त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद. जास्त मसाले काय वापरलेले नाहीत, थोडेच मसाले वापरलेत. आणि अगदी फिरवून घ्यायचं बरं का. कढीपत्ता विसरला होता म्हणून घातला. अगदी मस्त मसाले फुलेपर्यंत आपण थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगा घातल्यात, बारीक बारीक तुकडे करून घेतलेत आणि ते आपल्याला घालायचे आहेत. त्याच्यानंतर मी डाळ पण घेते आहे. तुरीची डाळ आपल्याला घ्यायची आहे. ती मी धुवून स्वच्छ करून घेतली आहे, कारण पावडर असतात ना डाळीला, म्हणून डाळ आपण स्वच्छ करून घ्यायची आहे. तर तूर डाळ घातलेली आहे. त्याच्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट पण घालतो आहे बरं का, कारण दाट रस्सा भाजी व्हावी म्हणून. आणि शेंगदाण्याचा कूट पण घातला आहे. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. मी भाजी थोडीशी परतून घेते बरं का, म्हणजे अगदी मसाले सर्वत्र लागतील. आणि आता आपल्याला पाणी घालून छानपैकी शिजवून घ्यायचे आहे. थोडीशी दाटसर करायची आहे, त्यामुळे पाणी जास्त वापरले आहे, कारण शेंगाने डाळ पण शिजली पाहिजे ना, त्याच्यासाठी आपण थोडंसं जास्त पाणी घालतो आहे. आता आपण भाजी शिजवून घेऊया. आणि थोडा वेळ मग मी दुसरी तयारी करते कामाची, तोपर्यंत भाजी माझी शिजलेली आहे. आता आपली भाजी अशी छान शिजलेली आहे बघा. आता तयार झालेली आहे आपली भाजी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल